आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला या क्षणाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि काहीशी धक्कादायक दुर्दैवी बातमी ती म्हणजे एसटी कामगारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर थेट हल्लाबोल केला। मोठ्या संख्येने एसटीचे कामगार शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेले आणि त्यांनी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली। शरद पवार यांच्या विरोधात एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली। यात महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता। काही पोलिसांनी या आंदोलक कर्मचाऱ्यांना अडवण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांना न जुमानता हे आंदोलक कर्मचारी थेट शरद पवार यांच्या घरापर्यंत पोहोचले। काहींनी घराच्या दिशेने दगड आणि चप्पलही फेकल्या। हे सगळं आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलकांना थेट सामोऱ्या गेल्या। त्यांनी वारंवार हात जोडून आंदोलकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं। याचप्रमाणे महिला आंदोलनकर्त्यांशी हात जोडून बातचीत करत त्यांच्यासोबत चर्चेची तयारी दर्शवली। याच दरम्यान मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा एवढा प्रचंड गोंधळ झाल्यानंतर सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले। आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं। आपण पाहतो कायदा आणि सुव्यवस्था या विषयातले वरिष्ठ पोलीस अधिकारी नांगरे पाटील हे स्वतः या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला। तसंच या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे आंदोलक करते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन इथून सगळ्यांची रवानगी केली। काही संतप्त आंदोलकांनी काय प्रतिक्रिया दिलेत आपण पाहूया। लेकिन गेले 5 महीने में 120 लोग हमारे शहीद हो गए। जिन लोगों ने आत्महत्या की, कई थोड़े लोग हार्ट अटैक से मर गए। बार बार ये लोग अल्टीमेट दे रहे हैं हमको। वो अल्टीमेट की वजह से डिप्रेशन में आके हमारे 120 लोग शहीद हो गए। आज फिर भी उनके लिए वो शब्द बोलने की वो ये नहीं, जिसकी वजह से आज हम इधर चूड़िया फोड़ के निषेध किया गया है। आम्ही आझाद मैदानात बसला, आमच्या 150 लोकांनी धडपडून आत्महत्या केली, तरी सुद्धा त्यांना आम्हाला विलीनीकरण वाटलं नाही। आम्हाला जर विलीनीकरणाला जर जाग येत नसेल तर आझाद मैदानात आम्हाला त्यांच्या दारात यावं लागेल। आम्ही आझाद मैदानात बसून अहिंसेच्या मार्गाने आम्ही लढा देऊन पाहिला, पण या राजकारण्यांचे डोळे उघडत नाहीत, म्हणून आज त्यांना आम्हाला दाराला परत यावं लागलं। आम्ही अशा राज्यकर्त्यांचा निस्तार करतो। शांततेच्या मार्गाने माझी विनम्रपणे विनंती आहे, मी त्यांना अनेक वेळा नम्रपणे विनंती केलेली आहे की मी आता त्यांच्याबरोबर ह्या क्षणी बसायला तयार आहे, पण त्यांनी कृपा करून शांततेचा मार्ग करावा। दगडफेक करून आणि चपला आमच्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही आहेत। माझे आई वडील, माझी मुलगी घरात आहे, पहिली त्यांची सुरक्षितता मला प्लीज चेक करू द्या। मी पुन्हा एकदा विनम्रपणे तुम्हाला सांगते, मला ह्यांच्याबरोबर मी ह्या क्षणी बसायला तयार आहे, पण या माहोलमध्ये चर्चा माझी विनम्रपणे विनंती आहे की तुम्ही शांततेत बसा। मी पुढच्या मिनिटाला बसायला तयार आहे। सगळे जर बसले तर मी पुढच्या क्षणी चर्चेला बसायला तयार आहे।
मला खरंच या कुठल्याही प्रश्नाची गरज नाही. माझ्या घरावर एक मोठा हल्ला झालेला आहे, हा दुर्दैवी आहे. त्याच्यातून माझी एवढीच विनंती आहे की मी मुंबई पोलीसचे जाहीरपणे मनपूर्वक आभार मानते. हेच असं आहे की आज जो प्रसंग झाला तो निंदनीय प्रकार आहे. वास्तविक त्यांना एवढ्या दिवसभरामध्ये त्यांना आझाद मैदान ठिकाणी शांततेने आंदोलन चालू होतं आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्याच्याशी चर्चा करत असताना सुद्धा ज्या पद्धतीने सदानंद गुणवर्तेने हे प्रकरण केलेलं आहे ते निश्चितपणाने चुकीचं आहे. याच्या मागे आम्हाला निश्चितपणाने माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा हात आहे आणि आपण एकंदरीत जर बघितलं तर मी निश्चितपणाने सांगू शकतो की ह्याच्यामध्ये जेवढे लोक होते त्यामध्ये बरेचसे लोक दारू प्यालेले होते. आम्ही स्वतः बघितलेलं आहे आणि निश्चितपणाने आता आम्ही जाहीर निषेध करतो. परंतु काल कोर्टाचा निकाल आल्यानंतर जल्लोष देखील करण्यात आला होता आझाद मैदानला आणि त्यानंतर आज इथे अचानक त्यासाठीच मी म्हणतो काल कोर्टाचा निकाल त्यांना माहिती होता आणि त्याचा आनंद देखील घेतला. असं असताना सुद्धा आज हा प्रसंग करण्याचं कारण नव्हतं. म्हणूनच सांगतो त्याच्यामध्ये सदानंद गुणवर्तेने आदरणीय पवार साहेबांवरती ज्या प्रकारे इतक्या दिवस तो आरोप करतोय निश्चितपणाने त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हात आहे हे निश्चित आहे. इथे अचानक आंदोलन केलं, निदर्शन केलं, आक्रमक झाले आणि एसटीच्या मागण्यांसोबत जय श्रीरामचे देखील नारे देण्यात आले. जय श्रीरामचे नारे देण्यात आले होते. जय श्रीरामचे नारे देखील नाही हे सगळं प्री प्लॅन आहे. आम्हाला माहिती आहे. त्यांनी दाखवून दिलं ना जय श्रीरामचा नारा का दिला, त्याच्या मागे कोण आहे हे निश्चितपणाने ते स्वतःहून दाखवून दिले. आपण जर बघितलं त्याच्यामध्ये बरेचसे लोक दारू प्यालेले होते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि हे निंदनीय आहे. थेट जाऊयात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बोलतात. संसदीय शब्द सुद्धा माझ्या तोंडात येत नाही. पण अशा पद्धतीनं ही लोकशाही पूर्णपणानं गळा चिरडून मारण्याचं काम कारस्थान आहे असं वाटतं कुणाचं. काय काय नाही एक लक्षात घ्या, मुळामध्ये आजपर्यंत जे आंदोलन झालं ते आझाद मैदानावर झालं, न्यायालयात प्रकरण गेलं, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, आम्हालाही घेरावी घातली. आम्ही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. मी स्वतः कर्मचाऱ्यांच्या मागच्या 5 वर्षात अनेकदा कर्मचाऱ्यांच्या सोबत चळवळीत राहिलेलो. ज्या मागण्या राष्ट्रपणे सरकारला मान्य करता येत होत्या त्या मागण्या मान्य केल्या इतिहासात आजपर्यंत जेवढं दिलं गेलं नाही कर्मचाऱ्यांना तेवढं या महाविकास आघाडी सरकारने दिलं, तेवढं आदरणीय पवार साहेबांच्या मध्यस्थीने मिळालं. आणि आज त्याच आदरणीय पवार साहेबांच्या घरावरती कोर्टाचा निकाल खरं तर कर्मचाऱ्यांच्या बाजूला लागलेला असता. फक्त एक विलिनीकरणाचा विषय सोडता बाकी सगळा विषय बाजूला लागलेला असताना कुठेतरी काही जणांनी या गोष्टीचा राग, षडयंत्र हे सगळे जे चाललंय येणाऱ्या याच्यात पोलिसांनी तपासात आपण माहिती घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे अनेक जण काल भाषण आझाद मैदानावरती चेतावणीखोर भाषण करत होते. कदाचित ते विषय का ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे. कारण शेवटी एक लक्षात घ्या, पवार साहेब आमचं दैवत. गेली 55 वर्ष या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीतल्या माणसासाठी त्यांनी संबंध आपलं आयुष्य आणि आयुष्य घातल्यानंतर आज अशी परिस्थिती निर्माण व्हावी की आंदोलकांनी त्यांच्या घरात हे कुठेतरी संबंध राज्याची शांतता बिघडवणे अशा पद्धतीचं कोण करायचा प्रयत्न करत असेल ते सुद्धा होऊ नये. या बाबतीत कर्मचाऱ्यांना एसटीच्या पुढे करून आपली कुणी राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करते का हे सुद्धा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने देशाच्या जनतेने पाहिला पाहिजे. चर्चेच्या पातळीवर आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हा सगळा असलेला मुद्दा पुन्हा मात्र रस्त्यावर येऊन ओढाओढ झालं, मारामारी होणं किंवा एकमेकांवर आरोप करणं इथपर्यंत झालेला आहे. याच्या मागे काहीतरी ठरवलेला प्लॅन आहे का काही महिन्यांपासून काही दिवसांपासून? एक लक्षात घ्या, कुठलाही निर्णय एकदा न्यायालयाने दिला, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये रस्त्यावर कोण आलंय अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी झालेलं नाही. जोपर्यंत न्यायालयात होतं, न्यायालयाने निर्णय दिला, न्यायालयाने निर्णय दिल्यावर बहुतांश कर्मचाऱ्यांनी मान्य केलं, काही कर्मचाऱ्यांना मान्य झालं नाही, असा जो काही विषय दाखवला जातो त्याच्यातनं हे घरापर्यंत येऊन कुठेतरी फक्त याला पवार साहेब जिम्मेदार आहे अशा पद्धतीचं जे काही राजकारण चाललंय हे अतिशय घाणेरडं आहे. हे उद्या चालून कुणाच्याही घरावर आम्हाला चौकशी व्हावी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. चौकशीच्या म्हणजे पोलिसांनी काय करावं, पोलीस सरकार त्या बाबतीमधली आपली भूमिका स्पष्ट येणाऱ्या काळात माध्यमांच्या समोरही मांडतील. पण एक व्यक्ती म्हणून, या महाराष्ट्रातला एक व्यक्ती म्हणून पवार साहेबांच्या घरावरती ज्यांच्यासाठी पवार साहेबांनी संबंध आयुष्य झिजवलं तेच जर आता त्यांच्या घरावरती येत असतील, दगड मारत असतील, चपला फेकत असतील
हे नाही, पण चौकशीबाबत तुमचं मत काय? काय कशी पद्धतीने मुळात चौकशी या करा, कुणाची चौकशी करावी? चौकशी चेतावणीखोर भाषणं काल आझाद मैदानावर निकाल लागल्यानंतर असून ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टींची चौकशी आजच्या या घटनेपर्यंत आंदोलकांचा मूळ आरोप असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये एसटीच्या विलगीकरणाचा मुद्दा होता. त्यावेळी तसं आश्वासन देण्यात आलं होतं आणि म्हणून हे विलगीकरण सरकारमध्ये करायचं होतं, ते काही झालं नाही आणि म्हणून हा आक्षेप घेतला. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस कुठल्याही निवडणुकीला एखादा पक्ष सामोरा जातो आपला जाहीरनामा, त्या जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्दे दिलेले असतात की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर या सर्व गोष्टी करू. त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या दिल्या, आता हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, ही खरी गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विलगीकरणाच्या बाबतीत जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेला असा प्रयत्न झाला, पण त्या सगळ्या प्रयत्नामध्ये विलगीकरण सोडून सर्व मागण्या मान्य केल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य झाल्या. याच्यात शेकडो वेळेस स्वतः साहेबांनी राज्य सरकारसोबत बैठका घेतल्या, त्यातनं मार्ग निघाले. काही मार्ग जे निघत नव्हते ते न्यायालयाने मार्ग काढले. न्यायालयाने मार्ग जे काढले ते राज्य सरकारला बंधनकारक आहे. पण ते बंधनकारक असणारे ज्यावेळेस सरकारने भूमिका घेतली, काल सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि परमांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलकांचे आभार मानले. आता हा न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी सुद्धा बंधनकारक आहे हे सांगितलं. त्याच्यानंतर आजची घटना होणं, याच्या पाठीमागं कुठंतरी फार मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र समोर यायला पाहिजे ही माझी भूमिका. साहेब, एक प्रश्न. गेल्या काही दिवसांपासून आताच अजित पवार भाषणात म्हणाले की सामाजिक वातावरण दूषित असं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, वक्तव्य केली जात आहेत, अशा कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीज समोर येत आहेत, एकूणच सरकारला अडचणीत आणण्यासंदर्भात केलं जात आहे. त्यातलाच एक भाग आहे का? त्याला विरोधक सहभागी आहेत का? त्याच्यात सरळ सरळ विरोधकांचं फ्रस्ट्रेशन तर इथे दिसतं. ज्या पद्धतीने वेंडिक्टिव्ह पॉलिटिक्स विरोधक या ठिकाणी करतायत ते आज नाही, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून या ठिकाणी हे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न सुद्धा करत. हे करत असताना इतक्या खालच्या पातळीवर जावं, इतक्या खालच्या पातळीवर की जे आज देशात कधीही घडलं. अनेक आंदोलनं झाली, पण कुठलंही आंदोलन कुठल्याही नेत्याच्या घरावर दगड पडणे इथपर्यंत झालं. म्हणजे हे आपण आपण आंदोलन करते होता. आपण यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत, ते संसदेच्या बाहेर असेल, रस्त्यावर असेल. पण मागच्या काही दिवसापासून जे एसटी कर्मचारी आंदोलन करतायत, प्रामुख्याने त्यांच्या काही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःचं भाषण आहे, शरद पवार साहेबांचं भाषण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ क्लिप आहेत की ज्यामध्ये सांगतात की तुम्ही एसटीच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं आणि तो कुठेतरी रोष या सगळ्या लोकांमध्ये. लक्षात घ्या, तो रोष आपण जे म्हणताय, मुळामध्ये ज्या काही विषयावरती आम्ही सगळ्यांनी पूर्वी विरोधी पक्षात असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोललो, जे बोललो त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. पण ज्यावेळेस प्रकरण न्यायालयात गेलं, न्यायालयाने एक निर्णय दिला. न्यायालयाने एक निर्णय दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तो निर्णयाचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना घेऊन जे काही षडयंत्र झाले ते आज साहेबांच्या घरावरती दगडफेक चप्पलफेकीचं जे झालं त्याच्यात कुठेतरी षडयंत्र झालं. मुळात एक लक्षात घ्या, एखादी भूमिका घेणं, आश्वासन देणं, हे प्रत्येक राजकीय पक्षाचं निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं गेलं, ते पाळलं गेलं, याच्यामध्ये फरक आहे. पाळताना संपूर्ण आश्वासन पाळायचा विषय आहे, एखादा 3 पक्षाच्या सरकारमध्ये विषय राहून जातो. आता आम्ही म्हणायचं का की गेल्या 2 निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पातळीवर जे जे काही आश्वासनं दिली ती पाळली गेली नाहीत म्हणून आम्ही कुठल्या तरी भाजपच्या आणि इतर नेत्याच्या घरावर जाऊन या पद्धतीचं करायचं, हे लोकशाहीला बिलकुल परवडणार. राज्य सरकारविरोधात अपोजिट प्रोपगंडा तयार करण्यासाठी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जात आहेत का? आणि वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जात आहे का? आणि विरोधी पक्ष त्यासाठीच सक्रिय झालेला आहे. लक्षात घ्या, हे आपण जे प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर सुद्धा विचारलं. स्थिर करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या यंत्रणा लावणं आणि यंत्रणा लावून वेगवेगळ्या पद्धतीनं सगळं काही केल्यानंतर सुद्धा आजही महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. त्याचं कुठंतरी फ्रस्ट्रेशन आहे, हेही या षडयंत्रामध्ये बघायला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? ज्या एसटी बंधू कर्मचाऱ्यांच्या बंधू सोबत मी स्वतः आंदोलनात भाग केलेला आहे. आज जोडून माझी नम्र विनंती आहे, कुणी आपल्याला भडकवत असेल तर त्याचा परिणाम अशा पद्धतीनं जे होतोय ते होऊ नये विनम्रतेनं. आजही सरकार सगळ्या गोष्टीला चर्चा करायला तयार आहे. घरी पोचल्यावर स्वतः
आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताईंनी सांगितलं की मला अगोदर बघून येऊ द्या घरी, आम्ही चर्चा करायला आता सुद्धा तयार आहेत. पण आम्ही चर्चा केली, चर्चा करून मार्ग काढले, न्यायालयाने निकाल दिला, त्याच्यानंतर घरावर दगड फेकणं चप्पल फेकणं हे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा शोभणार नाही. जे सरकारने आजपर्यंत कुठल्याच केलं नाही ते या सरकारने केलेलं आहे. कुठल्या तरी षडयंत्राला बळी पडून एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा स्वतः या चळवळीमध्ये बदनाम होऊ नये ही माझी विनम्र विनंती आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी असं म्हटलं की हे पूर्वनियोजित आहे, याच्या पाठीमागे कोण आहे, कोणी हे सगळं घडवून आणलं, त्याचा छडा लावला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शरद पवार यांनी वेळोवेळेला या संपात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, या संपात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि एवढं करूनसुद्धा जर का मुद्दामून शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारे हल्ला केला जात असेल तर या पाठीमागे कोण आहे त्याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ही आपण काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो आहोत. सिल्व्हर ओक राज्याचे गृहमंत्री बोलतात, दिलीप वळसे पाटील. जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई केली जाईल. पण एकीकडे न्यायालयात या सगळ्या गोष्टी सुरू असताना कामावर हजर व्हा असं सरकारकडून आव्हान केलं जात असताना हे आक्रमक होणं हे कितपत योग्य, आणि त्यातही आपण पाहतोय की यापूर्वी देखील त्यांनी असाच प्रयत्न जो आहे हा तुमच्या घरावरती देखील केला होता. असं आहे की एकदा न्यायालयाने निर्णय दिला, न्यायालयाच्या निर्णयाचं त्यांनी काल स्वागत केल्याच्या नंतर आज अचानकपणानं अशा प्रकारचा हल्ला करणं हे मला असं वाटतं काहीतरी ठरवून केल्यासारखं आहे आणि याच्या पाठीमागं कुठली तरी अज्ञात शक्ती असल्याशिवाय अशा प्रकारची घटना घडणार नाही. सर, तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना काय आव्हान करता की गेल्या काही दिवसापासून बघतोय आपण 6 महिने झाली आणि नाही, एसटी कर्मचाऱ्यांना माझं एवढंच आव्हान आहे की न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी 12 तारखेपूर्वी हजर व्हावं आणि सरकारने त्यांना पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही आणि त्यावर काही प्रश्न शिल्लक राहिले असतील तर त्याच्या संदर्भामध्ये संबंधित मंत्री महोदय चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करतील. सर, काही लोक जे आहेत ते एसटी कामगारांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ जे वकील आहेत त्यांचे ते मोठ्या प्रमाणात असा बोलतात की जेणेकरून एसटी कामगार भडकतील. अशा लोकांवर कारवाई करणार, कारण असं आहे की कोणीही समाजामध्ये भडकाऊ विधानं करून जर कोणाला भडकावण्याचं काम करत असेल तर कायदेशीर कारवाई त्या सर्व संबंधितांच्यावर त्या ठिकाणी केली जाईल. पण सर, हे आपण बघितलं तर एकीकडे वेगवेगळी प्रकरणं, आंदोलनं असतील किंवा वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात, काही वेगळं कारण दिसतं तुम्हाला याच्या मागे? नाही, याच्या पाठीमागं असं आहे की एसटी कामगारांच्या प्रश्नाच्या आडून किंवा दुसऱ्या काही प्रश्नांच्या आडून आता अशा प्रकारे एक प्रकारची अस्वस्थता राज्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष, काही शक्ती करतायत आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेबांच्या घरावर आज अशा प्रकारची घटना घडवण्यामध्ये काही ज्या अज्ञात शक्ती आहेत त्या अज्ञात शक्तींचा याच्यामध्ये हात असू शकतो आणि त्याचा आम्ही जरूर तपास करू. साहेब, प्रश्न उपस्थित राहतो की या सगळ्या गोष्टींना इतकं मोठ्या प्रमाणात मॉब, एवढ्या मोठ्या सिक्युरिटी, झेड सिक्युरिटी असणाऱ्या व्यक्तींपर्यंत जाते, याची कल्पना सुद्धा येत नाही. हे सुद्धा फार मोठं गोष्ट फेल्युअर होऊन जाते. बरोबर. आज क्राईम कॉन्फरन्स होती, आम्ही सगळेजण क्राईम कॉन्फरन्समध्येच सकाळपासून होतो आणि अशा प्रकारची घटना घडणं हे बरोबरच नाही. पण तरीसुद्धा आमचं जे काही समजा इंटेलिजन्स याच्यामध्ये माहिती मिळवायला जी काही लॅब्स झाली असेल किंवा काय लॅब्स झाली असेल याची चौकशी केल्यानंतर याच्या संदर्भामध्ये मी जरूर आपल्याशी बोलले. पवार साहेबांच्या घरासमोर साधारणतः एक पोलीस कॅप बाजूला बसलेला असतो जे सगळ्यांवर लक्ष ठेवतो. यावेळेस कशी ती यंत्रणा दिसली, पोलीसचा फेल्युअरचा नाही, पोलीस यंत्रणा आपापल्या पद्धतीने काम करतात, परंतु आता हा जो मॉब आहे हा मॉब जास्त करून महिलांना पुढे करून हा मॉब त्या ठिकाणी आलेला असल्यामुळे कदाचित तिथल्या असलेल्या बंदोबस्तावरच्या पोलिसांना फार काही थोपवता आलं नसेल.
तर दुसरा एक मुद्दा आहे की आपण बघितलं तर तुमचं काय पवार साहेबांशी बोलणं झाले का किंवा त्यांच्या फॅमिलीशी, कारण की तुम्ही आयुक्तांशी बोलणी नाही, माझं सुप्रियाताईंशी बोलणं झालं आणि मी या सर्व प्रकाराच्या दरम्यान संबंधित यंत्रणांशी बोलून, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मॉनिटर करत होतो. आता तिथं परिस्थिती शांत झालेली. तुम्ही स्वतः सिल्वर ओकवरून काही वेळ जाणार आहेत का, तिथे भेट घेणार आहे का? मी काही अजून तसा निर्णय केला नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आज आंदोलन किया गया उस पर आपकी पहली प्रतिक्रिया क्या है और लॉ एंड ऑर्डर इशू पर लेकर क्या फेलियर हुआ? नहीं, पहली प्रतिक्रिया तो यही है कि ऐसी ये जो बात हुई अच्छी बात नहीं है, क्योंकि पवार साहब जैसे 50 साल से ज़्यादा साल तक सार्वजनिक जीवन में रहने वाले, डेमोक्रेटिक विचार रखने वाले व्यक्ति के घर के ऊपर ऐसे हमला होना ये ठीक नहीं है. ये जानबूझ के किसी ने तो ये बनाया है और वो उसके कारण ये हमला वहाँ पर हुआ. सर, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पण अनेक पदाधिकारी खूप आलेले आहेत. घरावर चपला फेकण्यात आल्या, बांगड्या फोडण्यात आल्या, ज्या पद्धतीने वैयक्तिकरित्या जे आहे या ठिकाणी टार्गेट केलं गेलं. या ठिकाणी आदित्य ठाकरे देखील आलेले राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक केली, दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. स्वतः शरद पवार यांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यात महिला कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी होती. यानंतर राज्याचे गृहमंत्री, राष्ट्रवादीचे वेगवेगळे नेते आणि कार्यकर्तेसुद्धा इथे पोचले आणि यापाठोपाठ आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा शरद पवार यांच्या निवासस्थानी पोचले आहेत. खासदार सुनील तटकरे आपण पाहतो आहोत. यासह पुढच्या काही वेळात राष्ट्रवादीचे आणखीन काही नेते आणि कार्यकर्ते इथे पोहोचण्याची शक्यता आहे. पण या घटनेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघणार आहे. नक्की आपण या घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्यांचा संताप किती जबरदस्त आहे. ते छोट्या छोट्या गटांनी हे सगळे कर्मचारी इथे जमले होते आणि नंतर त्यांनी थेट सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानाकडे धाव घ्यायला सुरुवात केली. फोन करतोय, विश्वास नांगरे पाटील आले. कायदा आणि सुव्यवस्था हा विषय ज्यांच्याकडे आहे ते विश्वास नांगरे पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी इथल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसंच इथे असलेल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना नंतर ताब्यात घेण्यात आलं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, आदित्य ठाकरे आल्याचं कळतंय, आणखीन कोणकोणते नेते आले आहेत, नेमकं काय सुरू आहे आता सिल्व्हर ओकवर? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी जो हिंसक आंदोलन केलं, एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आता इथे वातावरण हळूहळू तणावपूर्ण होतं, ते निवळलेलं आहे. आता इथे मोठे नेते जे आहेत येऊ लागलेले आहेत. आपण इथे पाहू शकतो हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान आहे सिल्व्हर ओक. आणि या सिल्व्हर ओक निवासस्थानी आता काही वेळापूर्वीच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे असतील, त्याचबरोबर आमदार विद्या चव्हाण असतील,
ते आलेले आहेत. त्याचबरोबर इतरही काही मान्यवर पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते देखील इथे आलेले आहेत आणि सर्वजण इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे निवास अध्यक्ष शरद पवार आहेत त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेले आहेत, कारण इथे घरापर्यंत त्यांचा हमला झालेला आहे, तिथपर्यंत आलेला आहे. एक मिनिट बोलतो, 2 मिनिटं. इथे हल्ला झालेला आणि एक तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती. त्यामुळे सिल्लोड परिसराला आता पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि इथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. अनेक पक्षांचे नेते जे आहेत ते इथं पोहोचलेले, त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील काही वेळापूर्वी इथे पोहोचलेले आहेत. एक तणावपूर्ण परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. जेव्हा इथे एसटी कर्मचाऱ्यांचं हिंसक आंदोलन झालं, इथे हल्ला झाला सिल्लोडच्या दरवाज्यावरती, त्यावेळेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलगी जे आहेत त्या इथे होत्या. जेव्हा इथे मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाला त्यावेळेला त्या अत्यंत घाबरलेल्या होत्या. मात्र येथे जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी तात्काळ परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आणली आणि इथूनच सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे बाहेरपर्यंत त्यांना काढण्यात आलं. त्यानंतर मुख्य जो रस्ता आहे तिथपर्यंत त्यांना नेण्यात आलं. मात्र तो दरम्यान इथे एसटी कर्मचाऱ्यांनी अतिशय हिंसक असं आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं. जोरदार घोषणाबाजी केली होती, आरडाओरडा सुरू केला होता. काहींनी तर दगडफेक करण्याचा देखील प्रयत्न केला, चप्पलफेक जे ते देखील करण्याचा प्रयत्न केला. याच सिल्लोडच्या मुख्य दरवाजावरती आंदोलक जे आहे ते धडकले होते. एक प्रकारे हा हिंसक आंदोलकांचा हा हल्ला होता आणि तो हल्ला पोलिसांनी जो आहे खालच्या रस्त्यापर्यंत नेला. त्यानंतर इथली परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण बनलेली होती, ती नियंत्रणामध्ये आलेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे मुंबई पोलिसांचे ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आता इथे वरिष्ठ राजकीय नेते मंडळी जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. उदय, काही वेळापूर्वी इथे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा भेट दिली होती. ते आत्ता इथे उपस्थित आहेत का? पोलिसांना इथल्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काही सूचना देण्यात आल्यात का? पुढची कारवाई पोलिसांची काय आणि कशी असेल? शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील देखील इतर खासदार आणि पदाधिकारी जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. उदय, पोलिसांनी परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवलंय का? ज्यांना अटक केली आहे त्या कर्मचाऱ्यांना कुठे नेण्यात आलंय आणि पुढची कारवाई काय असेल? उदय जाधव आपले प्रतिनिधी आपला आवाज पोचू शकत नाही, पण हा पूर्ण रस्ता, ही जी गल्ली आहे, ज्या गल्लीतनं आत गेल्यानंतर एकदम शेवटच्या टोकाला सिल्वर ओक हे शरद पवार यांचं निवासस्थान आहे. ही पूर्ण गल्ली आता आंदोलनकर्त्यांपासून पूर्ण रिकामी करण्यात आलेली आहे. सगळ्या आंदोलनकर्त्यांना इथून बाहेर काढण्यात आलं आहे. उदय, माझा आवाज पोहोचतोय? उदय, काय सूचना पोलिसांना देण्यात आली आहेत? सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय का? त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येते आणि पोलीस पुढची कारवाई कशा पद्धतीनं करणार आहे? आपण इथे पाहू शकतो आणखीन एक नेते जे आहेत ते पाहू शकतो. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे इथं आलेले आहेत सिल्वर ओक वरती. आपण इथे पाहू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे इथे सिल्वर ओक वरती दाखल झालेले आहेत. ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांची मुलगी राहते, नात राहते, नातू राहतो, त्या घरावरती हल्ला करणं हे काही योग्य नाही. जे काही झालं हे महाराष्ट्राला मान शर्मेने घालणार. हे षडयंत्र होतं. हे षडयंत्र का होतं का काय होतं हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. तो ती सुज्ञ आहे. तुम्ही काल जय जयकार केलात, विजयोत्सव साजरा केलात आणि आज असा हल्ला करता हे योग्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी पोहोचलेत. त्यांनी निषेध केला आहे झालेल्या या सगळ्या प्रकाराचा. आपण दोन्ही दृश्य पाहतो आहोत. डाव्या बाजूला पूर्णपणे नियंत्रणात असलेली स्थिती, तर उजव्या बाजूला जेव्हा आंदोलनकर्ते सिल्वर ओकच्या थेट दरवाजापर्यंत पोहोचले होते आणि तिथे चप्पलफेक तसं दगडफेक करण्याचाही प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. तिथली ही दृश्य आपण पाहतो आहोत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्या आणि दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी काही वेळापूर्वीची, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईतल्या निवासस्थानी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी धडक दिली. थेट मुख्य दरवाजापर्यंत एसटीचे कर्मचारी घुसले होते आणि त्यांनी चप्पल फेकले, दगडफेकही करण्याचा प्रयत्न केला. अर्थात आता या सगळ्या परिसरात पूर्ण शांतता आहे, पोलीस बंदोबस्त आहे. एसटी कर्मचाऱ्यांना इथून पूर्णतः
हटवण्यात आलेला आहे. राज्याचे गृहमंत्री, त्यासोबतच गृहनिर्माण मंत्री, यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मोठे नेते आता सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन पोहोचलेले आहेत. आपण हे प्रत्यक्ष आत मुख्य गेटपर्यंत येऊन पोहोचले होते. आणि आपण पाहतोय की आतमध्ये या कर्मचाऱ्यांनी चपला फेकल्या आणि निषेध केला. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अन्य काही प्रतिक्रिया आपल्या हाती येत आहेत. आपण पाहूयात. कर्मचाऱ्यांचा चिघळत चाललेला विषय हा सरकारने व्यवस्थितपणे हाताळलेला नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता जी परिस्थिती निर्माण झाली ती झालेली आहे. तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण न होऊ देणं हे आवश्यक आहे. एवढ्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे कुठेही झालेली नाही आहे परिस्थिती. तर मला वाटतं हे एक गंभीरतेने घ्यायचा विषय आहे. असं व्हायला नाही पाहिजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये. एसटी कर्मचाऱ्यांचा हा विषय संबंधित मंत्र्यांनी आणि राज्यातील म्हणजे इन्चार्ज मंत्र्यांनी हाताळणं आवश्यक आहे. मला असं म्हणायचं आहे की मी पण मंत्रालय सांभाळलेलं आहे. प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा किंवा सरकारमध्ये सामील करून घ्या हा विषय आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाही. आणि त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा जो आक्रोश होता तो आक्रोश असा बाहेर येणं अपेक्षित नव्हतं, कारण त्यांचं आंदोलन बरेच शांतपणे आपापल्या हेतून चालू होतं. या ठिकाणी त्यांचा असंतोषाचा उद्रेक त्या ठिकाणी झाला आणि मग शेवटी मरता क्या नाही करता या उद्देशानं सर्वस्वी पवार साहेब या सरकारचे प्रमुख आहेत, तिन्ही आघाड्यांचे, म्हणून त्यांच्याकडे त्यांनी दाद मागण्यासाठी कूच केली. आणि मला खूप या ठिकाणी खरं म्हणजे खेद वाटतो की आज त्यांना या वयामध्ये, उतार वयामध्ये महिला भगिनी ज्यांचे त्या ठिकाणी कुंकू पुसलं गेलं त्या महिला भगिनी हातात चपला घेऊन आपला संताप व्यक्त त्या ठिकाणी करण्यासाठी येत होत्या. एवढ्या मोठ्या नेत्यासाठी निश्चितच लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. आज आपण बघितलं की माननीय पवार साहेब यांच्या घरावरती त्या ठिकाणी मोर्चा निघालाय. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की याचा संदर्भ कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी लावला जातो, जे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण बघितलं की ज्या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं, राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेला होता की सरकार आल्यानंतर, सत्तेमध्ये आल्यानंतर एसटी महामंडळाचं विलिनीकरण करू, आणि हाच मुद्दा आंदोलकांकडनं वारंवार त्या ठिकाणी बोलला जातोय. परंतु आता ज्या वेळेला अशा पद्धतीचं आंदोलन साहेबांच्या घरी केलं आणि तिथे आता राष्ट्रवादीवाले असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीने केलं किंवा देवेंद्र फडणवीसांनी केलं, तर हे पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे भाजपवर करण्यात येत असलेले आरोप चुकीचे असल्याचं चित्रा वाघ, भाजपच्या नेत्या, यांनी म्हटलंय. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की सरकार पूर्णतः अपयशी आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं काहीही केलं नाही आणि कदाचित एसटीच्या कर्मचाऱ्यांचा म्हणूनच इतका संताप झाला आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आपण ही मगाची दृश्य पाहतो आहोत. काही वेळापूर्वीची जेव्हा आंदोलक अत्यंत आक्रमक झाले होते तेव्हा काही आंदोलकांना चक्करही आली. पोलिसांनीच या आंदोलकांना, काही पत्रकारांनीच या आंदोलनकर्त्यांना नंतर पाणीही दिलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी आदित्य ठाकरे, यासोबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. इथे आंदोलन करणाऱ्या एस टीच्या सर्व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे.
पोलिसांनी परिस्थितीवर आता पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. पण राज्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घटना कदाचित की थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरापर्यंत संतप्त एस टी कर्मचाऱ्यांनी धडक दिली, आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांमध्ये महिलांचं प्रमाण खूप मोठं होतं आणि त्यामुळे सुप्रिया सुळे या स्वतः बाहेर आल्या आणि सुप्रिया सुळेंनी हात जोडून आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती केली की दगड फेकून आणि चपला फेकून हा प्रश्न सुटणार नाही, तर तुम्ही शांततेनं बसून चर्चा करा. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजित, किती आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांना कुठे नेण्यात आलं आहे, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे आणि एकूण या सगळ्या घटनेचा तपास कशा पद्धतीनं होणार आहे आता? मिलनजी, थोड्या वेळापूर्वी जे आंदोलक सिल्वर ओक या ठिकाणी ज्यांनी आंदोलन केलं होतं त्या सर्व आंदोलकांना मुंबई पोलिसांनी हे जे एलोगेट पोलीस स्टेशन आहे त्या एलोगेट पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे. तिथं जे बंदोबस्ताच्या गाड्या लागलेल्या आहेत त्या तुम्ही जर पाहिल्या तर ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यातून त्यांना आणण्यात आलं होतं आणि तिथून नंतर पोलीस बंदोबस्तासह सगळ्या आंदोलकांना या एलोगेट पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे. आणि नुकतंच आता राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी जी आहे त्या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि बंदोबस्त जो एलोगेटला तो वाढवण्यात आलेला आहे. कारण इथून जवळच आझाद मैदान आहे, तिथं मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी बसलेले आहेत. त्यांनी पुन्हा कुठला कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये यामुळे या एलोगेट पोलीस स्टेशनला छावणी स्वरूप प्राप्त झालेला आहे. हा एलोगेट जो आहे हा या एलोगेटच्या पुढे जर आपण गेलो तर आतला जो भाग आहे त्या आतल्या भागामध्ये मध्ये रस्ता आहे, तिथे त्या रस्त्यालगत जे सगळे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्या भागामध्ये तिथं बसवलं गेलेलं आहे. सगळ्यांच्या नोंदी घेतल्या जात आहेत, जबाब नोंदवले जात आहेत आणि पोलीस बंदोबस्त अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. छावणी स्वरूप जे आहे येलोगेट पोलीस स्टेशनला लाभलेलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते देखील आतमध्ये आहेत आणि कशा पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते चिघळलं गेलं यामागची नेमकी कारणं काय आहेत, हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे का उत्स्फूर्तपणे झालेलं आहे, अशा विविध मुद्द्यांवरती पोलीस जे आहेत ते या आंदोलकांचा जबाब घेत आहेत. वरिष्ठ अधिकारी तर पोहोचलेले आहेतच, पण आता एलोगेट पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य राखीव पोलीस दल जे आहे ते देखील तैनात करण्यात आलेलं आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला गेलाय. ज्या पद्धतीने कळते जवळपास 60 ते 70 एसटी कर्मचारी आंदोलक जे आहेत ते सिल्वर ओक वरती होते आणि तिथून जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पुढे जाऊन जो प्रकार घडला हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. म्हणजे अजित, आपण असं थोडक्यात म्हणू शकतो की पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि या आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई होईल किंवा पुढे आणखीन काय कठोर प्रकारची कलमं लावली जातील हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. अजित, तुझ्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. पवार यांच्या घरावर जाऊन आंदोलन केले, दगडफेक झाली आहे, चपला भिरकावण्यात आलेल्या आहेत. काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा हा आजचा प्रकार आहे. एस टी संपाच्या बाबतीमध्ये सरकारनं मार्ग काढण्यासाठी, मागण्या मान्य करण्यासाठी सर्व उपाययोजना आणि चर्चा केलेल्या आहेत. न्यायालयाचा निर्णय जो आहे तो सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्याची माझी माहिती आहे. तरीही कुठली तरी एक अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन डोके भडकवून अशा प्रकारे आजचं जे कृत्य केलं आहे अशी कृत्य घडावी यासाठी सातत्यानं हालचाली करतात. महाराष्ट्रातलं राज्य महाविकास आघाडीचं ज्यांच्या डोळ्यात खुपतं आहे, ज्यामुळे ज्यांच्या पोटात दुखतं आहे असे काही लोक ही कृत्य घडवू पाहत आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या घरावर, शरद पवार हे एक संसदीय लोकशाही मानणारे नेते आहेत, मी माहिती आहे. आंदोलनं, निदर्शने, मोर्चे हा जनतेचा हक्क आहे असे मानणाऱ्या नेत्यांपैकी ते आहे, हे मला माहिती आहे.
बाळासाहेब ठाकरेसुद्धा याच भूमिकेचे नेते होते आणि आम्ही सगळे म्हणून जनतेचा जो आवाज आहे तो समोर येण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आंदोलन हे होत असतं. पण ज्या पद्धतीचं आज आंदोलन मी पाहिलं, ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे तिथे निर्भयपणे गेल्या आणि त्या आंदोलकांशी चर्चा करत होत्या, त्यांना हात जोडून काय विनंती करत होत्या, तरीही समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन सुरू होतं, हे लोकशाहीतल्या कोणत्याही आंदोलनाला शोभणारं नाही. यांचे नेते कोण आहे ते पाहावं लागेल, या नेत्यांचे संस्कार काय ते पाहावे लागतील. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनांना मान्यता आणि स्थान असू नये. आम्हीसुद्धा आंदोलनं केली आहे, लाखोच्या संख्येनं आम्ही आंदोलनं केलेली आहे. आंदोलनात आम्ही संघर्ष केलेला आहे. अनेकदा आमच्याकडून पण दगडफेक झालेली आहे, पण एखाद्या प्रमुख नेत्याच्या घरावरती आम्ही दगड मारले नाही. जी व्यक्ती आदरणीय आहे, जो नेता, ज्या नेत्याविषयी समाजामध्ये, देशामध्ये उच्च कोटीच्या भावना आहेत, अशा आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यावर अशा प्रकारे चपला आणि दगड फेकणं ही एक विकृती आहे. आणि यामागे जे कोणी असतील, जे या कामगारांना भडकवत आहेत, आधी त्यांचा बंदोबस्त व्हायला हवा. त्यामुळे कामगारांना ज्यांनी भडकवलंय त्यांचा बंदोबस्त व्हायला हवा असं संजय राऊत म्हणाले. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या फक्त न्यूज 18 लोकमत.